आज सकाळपासून आम्ही काही शूट नव्हतं केलं. त्याच्यानंतर मग वरद आणि दीदी आल्या होत्या. बघा आता तुम्ही घरामध्ये वरदला छत्री पाहिजे, बाहेर ऊन आहे आणि ह्याला आतमध्ये पाहिजे. ही वरदची मम्मी. कशाला पाहिजे तुला ती? हा? पाऊस येतोय. कुठे पाऊस? हा? येतोय पुण्यात. पुण्यात पाऊस येतोय. मी ऑफिसवरून आल्यावर हे लोक मस्त अंधार करून मूवी बघत होते आणि मी आता कंटिन्यू करतोय. आणि बरं तर झोपलेला आहे मस्त पैकी आरामशीर अंधारात. भूक लागली आहे मला, म्हणून माझा दादा आता मला मॅगी बनवून देतोय. हॅलो. मॅगी बनवतोय. मसाले भात बनवला होता पण तो संपला, म्हणून आम्ही ठरवलं की मॅगी बनवायची. त्याच्यानंतर त्यापेक्षा कच्ची मॅगी खूप आवडती. आणि त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम पण खाणार आहे. आईस्क्रीम आणली येताना. मॅगी झालेली आहे तयार. अशी सिंपल मॅगी छान लागते मस्त खाण्यासाठी. नाश्ता आमचा दुपारचा. इव्हनिंग आता इव्हिनिंग 5 वाजले. इव्हिनिंग नाश्ता आहे. कशी झालीये? खूप छान झाली. जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. तुम्ही कमेंट करा. आम्ही त्याचा पण व्हिडिओ बनवू. कारण मॅगी सगळ्यांना जमते पण प्रत्येकाचा हात वेगळा असतो. झालं तुमचं? आता मॅगी टाइम नंतर आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. वरद आत्ता सुटला. वरद हाय कर. हॅलो सर. वरद एकदम खुश झाला आईस्क्रीम बघून. डायरेक्ट उठला झोपेतूनच. झोप गेली ना वरद. कोणी आणली आईस्क्रीम? काकाला काय म्हणणार? थँक्यू म्हणतो. कसा खातोय वरद बघा. वेलकम. वहिनी पण आलेत आता. काय करायचं मग आता जेवायला? बाजार आमटी वेगळी झाली. बाजार आमटी? हो, बनवून घ्यायचं. त्यांच्यासारखी लागेल का? आता आमच्यामध्ये सगळं भांडणं चालू झालेली आहेत. कोण म्हणते बाजार आमटी खायची, कोण म्हणते पावभाजी खायची, कोण म्हणते बाहेर फिरायला जायचं जेवायला. आता नक्की काय करायचं काय कळतच नाही आम्हाला. अवघड सिच्युएशन मध्ये. तुम्ही कमेंट करून सांगा मला काय करायचं. तोपर्यंत उपाशी बसायचं. वरचा फुल फोकस आहे आईस्क्रीम आणि त्याची फिनिश पण झाली. आणि फिनिश करून टाकली. कसं झालं असेल एकदम. दिलं त्याला बाबाने. हा माझं बाळ आहे. आवडली का तुला? थँक्यू म्हणला का नाही काका काकीला? मग काका काकीला थँक्यू मग. काकाला हे ना. खाऊ झाला बरतला. झोपच घेतली सगळी. डायरेक्ट कुठला काय म्हणतोय? कोणा आणतोय तुमच्या हा तेवढा आहे. पहिला आईकडच जाणार. संपली. तिथं बघ आईस्क्रीम संपली बरं. ऐकलं जास्त आहे. कशाला रे एवढं? त्यालाच पाहिजे मस्ती. एलपीजी वाल्यांचा ग्रुप क्रिएट केलाय. त्यालाच मस्ती पाहिजे. मारल्यावर रडतो जोरात. अयो 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 अयो. वरद
तो एका बोटावर उचलू शकतो तुला. पावडर मुळे कोणाची ब्लॅक आहे? तुमचे ब्लॅक आता टीम टीम आहे. दादानी मी वहिनी आणि ओ काम बरं. या ठिकाणी प्रणिताचे 2 गेलेले. तिने बरोबर जवळ असलेली कवडीला स्वतःचा कलर घेतला. जिंकले. आज आमच्याकडे पावभाजीचं बेत आहे आणि दीदी ह्या आमच्या बनवणार आहेत आज पावभाजी. त्यांनी सगळी तयारी केली आहे, चालू आहे आता. सगळ्या भाज्या कट करून कुकरमध्ये शिजायला लावायच्या आणि कुकरमध्ये बारीक बारीक करून शिजायला चांगल्या धुवून घ्यायच्या आणि मग शिजायला लावायच्या. शिजताना मग त्यात हळद, थोडंसं मीठ तेवढं टाकायचं आणि मग चांगल्या गाळ शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा, आलं, लसूण हे बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि ती पेस्ट आपल्याला चांगली परतायची, एक 10-15 मिनिटं कच्ची नको राहायला म्हणून परतायची. ह्याच्यात तेल टाकून हे असं पेस्ट भाजायचं चाललंय. तेल आणि बटर. हा हे बघा, तर भाज्या शिजलेले चांगल्या मस्तपैकी अशा. आता ह्याला आपण स्मॅश करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बीट पण टाकायचं म्हणजे नॅचरल कलर तो भाजीला येतो. म्हणजे कलर टाकायची वेगळी गरज नाही पडत. अशा पद्धतीने हे असं छान असं नॅचरल लाल कलर झालेलं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ती पेस्ट कांदा टोमॅटोची ती अशी छान परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत कच्चा नाही झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग पावभाजी मसाला टाकायचा आणि 2 चमचे लाल तिखट टाकायचे आपल्याला. धने पावडर टाकायची आपल्याला. पावभाजी आपली बनवून रेडी झालेली आहे. कोथिंबीर टाकून आपल्याला सर्व करायची. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. आज आमच्याकडे पावभाजी आहे, जसं की तुम्हाला म्हटलं मी. तर सगळेजण बसलोय आम्ही जेवायला. दम लागला मला. अरे मला प्लीज नाही नाही मला सोड. प्लीज असं म्हणतात का कुठं? प्लीज असं म्हणतात. हा अरे ग मी ना करू. अरे एवढं वरच साठी तर बस ना तेवढं. केवढं आहे ते? ठीक आहे. अजून पाहिजे का? बस आता काकीला बस संपलं.
द्या 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 ना. बाय बाय. बाय बाय. चलो वरद बाय कर. वरद वरद बाय. बघू छत्री दाखव दे ना. असू द्या असू द्या. म्हण म्हणा प्लीज. मग प्लीज बघू आता म्हण प्लीज. असं कर प्लीज. छोटे छोटे हात. चलो बाय. बाय बाय. चलो बाय.